तुम्हाला सांगतो, आमचे आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे, अरे मेहनत काय मुंग्या पण करतात, माणसानं कसं आरामशीर राहावं. आमचे पणजोबा हातावर पाणी पडलं की सरळ गादीवर, झोप पूर्ण झाली की परत जेवणाच्या पाठावर, जेवण सुरू. मग तू का नोकरी करतोय? मी टाइमपास टाइमपास टाइमपास. टाइमपास म्हणे. काय केलं ते साहेब? त्या लक्षाला चक्क कुशल कामगार पुरस्कार. आधीच आपली सगळी लोन प्रपोजल तो अडवतो. त्यामुळे गेले कित्येक महिने वरचं इन्कम बंद झालंय. आता या पुरस्कारामुळे तो डोक्यावरच बसेल. मला हसवत हसवत गुदगुल्या करत बळी घ्यायला आवडतो. म्हणजे बघ कसा हसतोय तो. हसू दे बिचारायला. कारण आता त्याला कॅशवर बसवणार आहे. नाही, तो पहिला ब्लॅक अँड व्हाईट आहे, मागचा कलर आहे. चला बाजू. हा इकडे ठेवा. ना ठेवा ठेवा. हा वहिनी नारळ घेऊन ये ना. आमच्याकडे पण तुमच्या कोकणातला असतो ना. चला बाजू, चला पूजा करतो. ओम शिवाय नारायण केशवराम महादेव नारायण. जा, रात्री आमटीला वापर. जा जा जा. चला उतला रे. किती चॅनलचं आहे? 35 चॅनल. काय सांगताय काय? टीव्ही आला रे आला, 35 चॅनल वाला. बाजू बाजू. निपारकर बुवा की टीव्ही बाबा. अहो द्या लवकर. किती वेळ? 500 रुपये तर मोजायचे. 50 वेळा मोजून झाले असतील. द्या लवकर, मला घाई जायचंय. नोटा मोजणं म्हणजे आमटी करण्यात सोपं नाही. आमटीत एक वेळ मीठ कमी जास्त पडलं तरी चालतं, पण नोटा कमी जास्त होऊन चालत नाहीत. जा आमटी करा. जा इकडनं जा. नेक्स्ट. बापरे, 10 लाख रुपये. एवढं मोठं पेमेंट आम्ही करू शकत नाही. आपण का? प्लीज मॅनेजरकडे जा. अरे प्लीज. 10 लाख रुपये गेलो. नेक्स्ट. नमस्कार. नमस्कार राजे. बसा बसा. थँक्यू. एक मिनिट. हरकत नाही. हॅलो उघडवे. येस सर. आपल्याकडे राजे आलेत. ठीक आहे सर, मी ठरल्याप्रमाणे सगळं करतो. राईट. बडवे साहेब, तुमचा कॅशियर पैसे देत नाही. असं? एक मिनिट. हॅलो. अरे लक्षा, राजे आपले नेहमीचे कस्टमर आहेत. अहो पण एवढी मोठी रक्कम. त्यांची कॅश घेऊन इकडेच आहे. येतो ना, आत्ता घेऊन येतो. हो. आपल्याला काय? गप 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 गप. काय गडबड लावली आहे? काय कार्टी आहेत? कधी टीव्ही बघितलं नाही काय? तुमच्याकडे आहे का टीव्ही? शेमडे कपास खाली बस. आलू रे बाबा. डोळ्याचं पारडं फिटलं ग बाई. मी यांच्या सारखी मागे लागले होते, टीव्ही घ्या म्हणून. छे हो, लक्ष्मीकांत भाऊजींना आग्रह करा टीव्ही घ्या म्हणून. असं आता अगदी मनासारखं झालं. 2 मिनिटं थांबलं साहेब. सारखं आपलं मांजरासारखं आडवं यायचं. अरे बाबा, तिथे टीव्ही नाही ठेवायचा काय? अहो भाऊजी, आता आता बरोबर. अहो भाऊजी, टीव्ही असा नाही, असा असा ठेवायचा. असं. हा सावकाश ठेवा. सावकाश. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. बरोबर आहे ना. चला मॅडम, निघू मी. हो, अरे हो, थँक्यू. जाताना टीव्हीचा खोका आमच्या घरी ठेवून जा. भाऊजी, असा टीव्ही चांगला दिसतो की नाही बघा. नाही हो, असं दक्षिणेकडे. अहो मग काय झालं, यानेच सांगितलं असं ठेवायला. काय कळते ते लक्ष्मीकांतला? अहो वहिनी, देवाचं दार आणि टीव्हीचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असायला पाहिजे. म्हणजे असं असं. असं शास्त्रात लिहिलंच आहे. कुठच्या शास्त्रात? रसायन शास्त्रात. चाल तिकडे. पोरगी हुशारा तुमची. अरे हो. लावतो बाबा, लावतो. माधुरीचा डान्स लावा. अजिबात नाही. आधी टीव्हीची पूजा. अहो भाऊजी, पूजा काय, मिरवणूक काय, काय चाललंय? हा काय गणपती आहे? अहो वहिनी, गणपती वर्षातनं एकदाच येतो, पण टीव्ही आयुष्यात एकदा येतो. अहो जरा ते पूजेत सामान घेऊन या. हो हो आले. हे बघा वा तयारच आहे. वा, बरं झालं. आनंद, कुठे आहेत ती फुलं? चला फुलं वाहूया. वहिनी, हं? तुम्ही हळद पिंजूर घ्या. चला. तेव्हा तुला हे फळ ठेवलेलं आहे, ते मानून घे आणि टीव्हीला दीर्घ आयुष्य लाभू दे. याचं काम झालं. चला हो हो आमटी. चला. चला चला. अरे बसलात काय? आरती नाही करायची? चला उठा रे. आणि दक्षिण टाकायला विसरू नका. बोला माझ्या मागणं.
थँक्यू बडवे लक्षा अरे राजे जुने कस्टमर आहेत. म्हणजे मी जॉईन करण्यापूर्वीचे हे कधी बघितले नाही म्हणून म्हटलं. फारच जुने दिसत अच्छा. आहेत. नोटा नवीन आहेत बघा, जुन्या नाही आहेत. बरं येतो मी. सांभाळून सांभाळून जा. पैसे आहेत म्हणून सांगू नका कोणाला. एवढे पैसे घेऊन काय करणार आहे म्हातारपणी. तू जा बाबा. मी जातो, मरू दे, मला काय करायचं. 6 लाखाचे 1 लाख. मग काय लक्षा हं? 5,000 रुपयाचं काय करणार आहे? आई, अरे व्हीसीआर आणि टीव्ही बुक करून टाकला. एकदम दोन्ही. हा, मी पण माझ्या पूर्वजांसारखा रईस जादा आहे. बघा आता पार्टी पाहिजे. हा, मिळेल ना, घरीच रे. हे साधी नाही चालणार हा, ओली पाहिजे अरे, ओली. मिळेल मिळेल. चल तुम्ही वा पुढे, मी आलो. चल. चला आवरून येतो रे सगळं. चला, चला. आलो आलो. बरं. चला, बाय. चल बाय. घ्या. वहिनी जरा बाजूला हो. नेने भाजी गप्प बसावं काय सारखं. बोलली मास्तरीन चोंबडे. हो निफाडकर साहेब बडवे साहेबांनी थांबायला अरे, सांगितलं पण माझी जायची वेळ झाली आहे. पण त्यांचं काम महत्वाचं आहे. अरे पण मला जायचंय ना. कमाल आहे. आठवलं साहेबांचं काम. अरे लक्षा, तुला कुशल कामगाराचा पुरस्कार मिळून 24 तासही झाले नाहीत. हं? तो रा असला निष्काळजीपणा दाखवलास. मी काय झालं. काय झालं? हं? चक्क 9 लाखाची भानगड करून ठेवलेस. काय म्हणजे काय. हिशेबात 9 लाख कमी येत आहेत. अहो, सकाळी त्या कर्नल राजेना 10 लाख रुपये नाही का दिले. नाही, राजेना 10 लाख हा, दिले, मग पण इथं नोंद फक्त 1 लाखाचीच आहे. शून्य मोजायला तुम्ही चुकला असाल. हा चेक बघ. हा, बघ. एकावर 6 शून्य म्हणजे 10 लाख. हे बघा, हा एक, त्याच्यावर 1 2 3 4 5. एकावर 5 शून्य. हे बदला की काय. 6वं शून्य गेलं कुठं. म्हणजेच 9 लाखाचा घोळ आहे. पण साहेब, मी तुम्हाला विचारूनच पैसे दिले होते त्यांना. हो, पण तू किती द्यायचे ते मला विचारलं नव्हतंस. म्हणजे आणि मी सांगितलं होतं ते मागतील तितके दे. अरे पण त्यांनी 1 लाख मागितले आणि तू 10 लाख दिलेस, उकडे द्या. किंवा त्यांना 1 लाख दिलेस आणि उरलेले 9. उकडे तोंड सांभाळून बोला. हवं तर राजाने विचारा. तूच विचार. फोन कर उकडवे, त्याला फोन लावून द्या. Yes, sir. अरे चुकून जास्त पैसे त्यांना गेलेही अहो, पण मी असतील. मोजून दिले तुमच्या नाही, पुढे. फोनवर विचार तू. हा. विचारतो ना, घाबरतो काय. विचारतो. या. हॅलो, कर्नल राजे आहेत का. हा कर्नल राजे बोलतोय. नमस्कार साहेब, मी लक्ष्मीकांत निफाडकर बोलतोय, घेना बँकेचा कॅशियर. हा बोला. साहेब, सकाळी तुम्ही मला बेरर चेक देऊन 10 लाख रुपये घेतले होते की नाही. घेतलेत की नाही. 10 लाख हा? छे हो, मी तर 1 लाख नेलेत. अहो मंदिराचा जीर्णोद्धार करायचंय ना, त्यासाठी 10 लाख काय करायचे. हो, असं काय करताय. मीच तुम्हाला मोजून दिले होते पैसे. हे बघा, तुम्ही वाटेल ते बोलू नका. तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे. साहेब जरा प्लीज परत मोजा ना. मी मोजले सकाळी. अहो, असं काय करताय. 10 लाख म्हणजे काय कमी किंमत नाही हो साहेब. प्लीज. मिस्टर, मी चेक 1 लाखाचाच दिला. पण साहेब काय. पुन्हा फोन करू नका. जस्ट शट अप. काय झालं? काय होणार? अहो इथं चक्क 1 लाखाची नोंद असताना तो भला माणूस 10 लाख नेईलच कसे? अच्छा, म्हणजे तो भला, मी चोर, फ्रॉड. हे बघा उकडवे, हा माझ्या विरुद्ध केलेला बनाव आहे, षडयंत्र आहे. साहेब साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना. अहो दिवसभरात मी ऑफिसच्या बाहेर गेलेलोच नाही. झडते घ्या माझी हवा असली तर. हो हो, तू शांत हो. काहीतरी गोंधळ झाला दिसतोय, पाहूया आपण. अरे तुम्ही काहीतरी बोला ना. गप्प का. लक्षा, असं ओरडून किंचाळून गुन्हा लपवता येत नाही. काय मी गुन्हा केला. हे, झाल्या तुझ्या सांगण्यावरून मी त्याला पैसे दिले आणि तू म्हणतो मी गुन्हा केला. अरे, मी तुला सोडणार नाही. सोडणार नाही. शांत हो. अरे पण मी काही केलं नसतं. भारी पडेल. उकडवे, कॉल द पोलीस. येस सर. या फ्रॉड माणसाला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडत नाही. बरं साहेब, असं करू नका. खर तर तो फार चांगला आहे. हा काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे. आजच आपण त्याला कुशल कर्मचारी म्हणून पुरस्कार दिलाय साहेब. ठीक आहे. उकडवे आणि शिगवण तुम्ही आपण आत केबिन मध्ये बसून यावर काय तो निर्णय घेऊया आणि आपला निर्णय होईपर्यंत या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही. ए, ह्याच्यावर नीट लक्ष ठेव. चला.